नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली। सरकारने घोषणा केली पण इतकी रक्कम कशी उभी करणार असा सवाल अजित नवलेंनी उपस्थित केला। तर सरकार कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली करत असल्याची टीका राजू शेट्टींनी केली। 48,000 कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे। सध्या केवळ या वर्षीच्या वीज बिलापोटी 25,000 कोटीची तरतूद यासाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। 48,000 कोटी रुपये राज्य सरकार यासाठी नव्याने कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे। मात्र आता घोषणा झालेली आहे, मागणी मान्य झालेली आहे, तर आता सरकारची ही जबाबदारी आहे। सरकारने आता अशा प्रकारची तरतूद करावी, त्यासाठी निधी उपलब्ध करावा आणि घोषणा केल्याप्रमाणे खरोखर मागचं सगळं बिल हे शेतकऱ्यांचं माफ करावं। त्यांनी केलं तर नक्कीच त्याचं स्वागत किसान सभा करेल। हा निर्णय खरं तर काही मुठभर शेतकरी वगळले तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असाच हा निर्णय आहे। 7/12 कोरा करू याचा अर्थ काय? शेतकऱ्यांना काढलेलं मध्यम मुदतीचं कर्ज, मग ते ट्रॅक्टरसाठी असेल, बोरवेलसाठी असेल, किंवा जमीन सपाटीकरणासाठी असेल, विहीर काढण्यासाठी असेल, इलेक्ट्रिक पंप घेण्यासाठी असेल, ट्रॅक्टर घेण्यासाठी असेल, अवजारं घेण्यासाठी असेल, हे मध्यम मुदतीचं कर्ज, त्याचबरोबर पीक कर्ज, ही सगळी कर्ज त्याच्यामध्ये यायला पाहिजेत। मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं वक्तव्य केलं। देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं पांडुरंगाकडे मागणं असल्याचं त्यांनी म्हटलं। हा